आणि या भेंडीच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं, भेंडीनं एकेकाळी राज्य केलं होतं. त्यांचे अनुभव सर्व चांगलेच आहे, कारण सर्वांची भेंडी एक नंबर येते आणि भाव पण एक नंबर चालू आहे. ही जी भेंडी आहे ना, जवळजवळ गॅपमध्ये 2-2 बोट ना अंतरवर भेंडी लागलं सर. आणि हे वाण मला कमीत कमी 10 ते 12 दिवस हे वाण भेटलंच नाही. 10-12 दिवस मी या वाणामुळे माझी लागवड ही 10-12 दिवस उशिरा केली. परंतु US001 हेच वाण लावलं. वजनाला एकदम म्हणजे जे काय आपलं दुसऱ्या भेंडीचं जे कॅरेट आहे ते कॅरेट 30-32 किलोचं उतरतं. इथं डायरेक्ट 40-45-48 किलोचं कॅरेट उतरतं. मी स्वतः लावली आणि मग मी शेतकऱ्याला सांगितलं की लावा. हिची जी खालच्या फुटाची जी भेंडी आहे, जी वरची भेंडी आहे पहिल्या दुसऱ्या तोड्याची, तीच फुटाची भेंडी पण तशीच आहे, सेम क्वालिटी, काहीच फरक नाही. आपण आता जी लावणी केली ती मोळायला तोडायला बी चांगली आहे आणि भेंडी दिसायला पण मार्केटला बी काहीतरी प्लस भाव असतात 2-4 रुपये. शेतकरी बंधूंनो, आपण जळगाव म्हटल्यानंतर आपण भेंडीची राजधानी बोलतो. या जळगाव जिल्ह्यातून बऱ्याच प्रमाणामध्ये भेंडी एक्सपोर्ट होते. या जळगावला लागून असणारं हे धुळे जिल्हा, या धुळे जिल्ह्यामधील काही भाग जो आहे तो भेंडीसाठी प्रसिद्ध आहे. आणि या भेंडीच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर शेतकऱ्यांच्या मनावरती या US ॲग्री कंपनीनं मागील कित्येक वर्षापासून भेंडीच्या पिकाबाबतीमध्ये जर आपण बघितलं तर K9 या भेंडीनं एकेकाळी राज्य केलं होतं. तर याच US ॲग्रीची जी भेंडी आपण यावर्षी दिलेली आहे, खरीप करता 001 आणि रब्बी करता 006. नाव सांगा. ज्ञानेश्वर पाटील, धामणगाव, तालुका जिल्हा धुळे. आपण ही भेंडी जी वाटलेली आहे, काय अनुभव आहे शेतकरी बंधूंचे? शेतकऱ्यांचे अनुभव चांगले आहे आणि प्लस मार्केटला भावाचा पण फरक पडतो. क्वालिटी चांगली आहे आणि त्या प्लस म्हणजे भेंडीचे आता 12-13 तोडे झाले. भेंडीवर काही रोगराई जास्त नाही आहे. आणि किती ठिकाणी आपले प्लॉट आपले उभे आहेत आता धुळे जिल्ह्यामध्ये, या तालुक्यात? धुळे जिल्ह्यामध्ये खूप प्लॉट आहे, कारण आमच्या गावात जवळजवळ 35 ते 40 किलो बिवार US001 आहे. बरं, आणि यापैकी किती शेतकरी बंधूंचे अनुभव कसे? सर्वांचे अनुभव सर्व चांगलेच आहे, कारण सर्वांची भेंडी एक नंबर येते आणि भाव पण एक नंबर चालू आहे. नावाप्रमाणे एक नंबर आहे. हो. एक नंबर म्हणजे काय, तुम्हाला वैशिष्ट्य काय जाणवलं? वैशिष्ट्य म्हणजे भेंडीची साईज एक नंबर भेटते, कलर, क्वालिटी आणि क्वांटिटी. नंतर भेंडीचा प्लॉट पण चांगला आहे. अजूनपर्यंत मटेरियल वगैरे काही दिलेलं नाही आपण, तरी 2.5 किलोला आपले 20-22 कॅरेट निघताय अजून. बरं, आणि आता वाढती वर आहे. 2.5 किलो आहे तुमचं? हो, 2.5 किलो बियावर आहे आपलं. ही जी भेंडी आहे ना, जवळजवळ गॅप म्हणजे 2-2 बोट ना अंतरवर भेंडी लागत आहे. काय त्याचा फायदा होतो? मग त्याचा फायदा म्हणजे आपला माल हायटीप्र जर वाढणं ना, माल कमी निघस, थोडा कमी पडतस, उंच वाढी जास्ती, मोडाला त्रास होस, आपला मालला फायदा होत नाही. तो हाय 2 बोट पाहिजे, 2-2 बोट सोडत चालली म्हणजे पुरुष एवढी वस्तू थोडा मग 90-100 तोडा होतच ना. शेतकरी बंधूंनो, आपण एक ब्रीदवाक्य ऐकलं असेल एसटी महामंडळाचं की वाट पाहिन परंतु एसटीनच जाईल. तसा प्रकार शेतकरी बंधूच्या बाबतीमध्ये आपल्याला दिसतोय की वाट पाहिन परंतु US ॲग्रीचीच भेंडी लावेल. तर असे एक शेतकरी बंधू आपल्या बरोबर आहेत, त्यांचाही अनुभव ऐकूया आपण की 001चा त्यांचा कसा अनुभव राहिला. माझे नाव हरीश रमेश खैरनार, गाव शिरूड, तालुका जिल्हा धुळे. तालुका जिल्हा धुळे. बरं, काय अनुभव राहिला तुमचा US ॲग्रीचा? मी 2019 पासून भेंडी लागवड करतोय. पावसाळी, हिवाळी आणि उन्हाळी पण लावतो. पण माझे मित्र एकनाथ धनगर हे बोलले मला की लावशील तरी US001 हेच वाण लाव बुवा असं. आणि हे वाण मला कमीत कमी 10 ते 12 दिवस हे वाण भेटलंच नाही. 10-12 दिवस मी या वाणामुळे माझी लागवड ही 10-12 दिवस उशिरा केली. परंतु US001 हेच वाण लावलं आणि त्याचा रिझल्ट म्हणजे असा आहे की आज माझा फक्त 5वा तोडा आहे. 5व्या तोडालाच आज तिचे फुटवे चालू झाले आहेत. माझा फक्त आता 1.25 किलोचा प्लॉट आहे. 1.25 किलो बिवारा लावलेला आहे मी. त्याच्यामध्ये आता 1 क्विंटल माल निघाल सुरुवात झालेली आहे. हा माल कमीत कमी अजून 5-7 तोड्यानंतर 2 क्विंटलच्या पुढेच माल निघेल 1.25 किलो बियाण्यामध्ये. आणि तोडायला ही जी भेंडी आहे, हिच्यासारखी तोडायला भेंडीच बघितलेली नाही मी आजपर्यंत. की म्हणजे कुठलीही हाताला इजा होत नाही, काही नाही. हात लावल्याने भेंडी अशी आपोआप मुडते डायरेक्ट, की माणसाला असं वाटतं किती तोडावं काय तोडावं असं. त्याच्यामुळे आपली मजुरी वाचते, सर्व वाचतं आणि म्हणजे त्रास नाही कुठला हिचा. आणि वजनाला एकदम म्हणजे जे काय आपलं दुसऱ्या भेंडीचं जे कॅरेट आहे ते कॅरेट 30-32 किलोचं उतरतं. हिचं डायरेक्ट 40-45-48 किलोचं कॅरेट उतरतं हिचं. बरं भाऊ, तुम्ही स्वतःही लावलेली आहे आणि इतर शेतकरी बंधूंनाही लागवड कर, तुमचा अनुभव काय आहे USचा? माझा अनुभव असा आहे सर, मी देवाने पण वाटतो. मी 1 किलो भेंडी लावली, तर 1 किलोला भेंडीला मी 006 लावली होती आणि त्यांनी 001 ही पावसाळी खोडदला दिली होती. मग मी 006 जेव्हा लावली, मी स्वतः लावली आणि मग मी शेतकऱ्याला सांगितलं की लावा. तर मला 1 दिवस हिवाळीमध्ये 1 दिवस आळ तोडताना 1 दिवस आळमध्ये 2 क्विंटल भेंडी निघायची 1 किलोला. याच्यामधून मला भाव चांगला सापडला. मला कमीत कमी 2.5 ते 3 लाखाची 1 बिघामध्ये भेंडी झाली होती.
आता हा झाला मागचा अनुभव, पण यावर्षी एकंदरीत प्लॉट कसे वाटतायत तुम्हाला? यावर्षी प्लॉट म्हणजे आम्ही दुसरं पण काही लोकांनी लावलंय, आमच्या शेजारी पाजारी लोकांनी, पण ते म्हणताय की ते बिवार कुठून आणलंय बा तू, आम्हाला पण सांगायला पाहत. ज्या लोकांनी माझ्यापासून बिवार घेतलं नाहीये त्या लोकांनी ते मला विचारतात काय आम्हाला हे बिवार सांगितलं का आपण. तुम्हाला आता आपण जेवढे प्लॉट पाहतोय तर त्यांचे फुटवे, कलर, क्वालिटी कसं वाटतं? याचं एक गोष्ट आहे सर, ही जो भेंडी आहे मोडण्याला इतकी सोपी आहे तर जिथे 4 बाया लागायचा, कारण मी बी स्वतः काही तोडत नाही, एका दिवशी बाया नाही त्या दिवशी तोडतो, पण ज्या बाया माझ्याकडे तोडायला यायच्या त्या बाया भेंडी तोडायला येत नव्हत्या. ही भेंडीपासून मागच्या वर्षीपासून असं झालं की ज्या बाया सांगितलं त्या बाया शेवटपर्यंत त्याच बाया भेंडी तोडतात. बाया बदलायचे बोट फुटतात तिचे किंवा बोट फुटत नाही, तोडायला मोडायला बाईंना त्रास होत नाही आणि बाया वजनाला पण फक्त चांगली आणि कुठलाही मजूर असो फक्त बोट फुटायला घाबरता म्हणून भेंडी तोडायला येत नाही. आणि याच्यापासून तसा काही त्रासच नाही डायरेक्ट. त्याच्यामुळे बायाचा प्रॉब्लेम येत नाही सर. आमचं तरी एक म्हणणं आहे की शेतकऱ्यांना एक अनुभव, आता मी ही जी लागवड केली ही 4 फुटाच्या मापान, म्हणजे 4 फुटाचा पट्टा आहे, बरोबर 4 बाय 2 लावलेली आहे, 4 बिया लावलेल्या आहेत. माझं तरी मत आहे ज्याचं 1.25 फुटाचं असेल 4 बाय 1.25 त्याने एकच बी लावावी. कमीत कमी 7 ते 8 फुटवे येतात. ते पण असं नाही, आता ज्या दुसऱ्या कंपन्या आहेत त्यांचं काय असतं की कमीत कमी 20-25 तोड झाल्यानंतर फुटवे फुटायला सुरुवात होतात. हिचं असं आहे जेव्हा भेंडी 20-1 दिवसाची असते तेव्हाच फुटवे हे फुटायला सुरुवात होतात, आणि जेव्हा हे 4-5 तोडे चालू होतात तेव्हा त्या फुटव्यांना फुल फुटायला सुरुवात होते. म्हणजे फक्त 5 ते 7 तोड्यांचा अंतर आहे फुटव्यामध्ये आणि वरच्या भेंडीमध्ये. असा विषय महत्वाचा आहे. आणि काय असतं दुसऱ्याच्या भेंड्या आहेत त्यांच्या जे फुटव्याचे जे भेंडी असते ना ती वाकडी येते किंवा बिया दाणे येतात, तिच्या दाणे दिसतात, त्याला मार्केट आहे ना, मार्केट त्याला डिमांड नाहीये. हिची जी खालच्या फुटव्याची जी भेंडी आहे, जी वरची भेंडी आहे पहिल्या दुसऱ्या तोड्याची 30 फुटव्याची भेंडी पण तशीच आहे, सेम क्वालिटी, काहीच फरक नाही डायरेक्ट एक नंबर क्वालिटी, नावाप्रमाणे एक नंबर भेंडी, एक नंबर आहे. आता कमीत कमी 2 बिघा 1.5 बिघा लावलेलं आहे. आता काय अनुभव आहे तुमचा याचा? अनुभव म्हणजे आम्ही प्लॉट बघितला होता तुमचा, बाहेरगावी गेलो होतो ना तेव्हा प्लॉट बघितला होता, तर ती भेंडी चांगली वाटली. आणि आपण आता जी लावणी केली ही मोडायला तोडायला बी चांगली आहे, आणि भेंडी दिसायला बी मार्केटला बी काहीतरी प्लस भाव असतात, 2-4 रुपये मार्केटला बी चांगली जाते भाऊ. आणि याच्या पुढे बी लावायची, आपल्याला जास्त लावायची. बरं. कोणतं वण लावलंय तुम्ही? आपलं UH 001. 001 आहे. किती शेतकरी बंधू तुम्ही तुमचा प्लॉट सोडून किती शेतकऱ्यांचा प्लॉट? 8-10 शेतकरी आहेत सर. बरं. सगळ्यांचे प्लॉट चांगले? हो सर्वांचे चांगले, काही नाही प्रॉब्लेम कोणाला झाला नाही आजपर्यंत. बरं. किती तोडे झाले आता? आज 11वा तोडा आहे आमचा. बरं. ठीक आहे दादा, धन्यवाद.